चला तर मंडळी, छान आज आपण मिक्स भाजी बनवणार आहोत भोगीची. तर त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्या आपण स्वच्छ धुवून घेऊया. भाज्या आपण छान धुतल्या की त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथं तीळ भाजायला घेणार आहे. तीळ थोडंसं आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यातच खोबरंही घालून घेऊया. हा मी खोवलेला नारळ घेतलेला आहे. नारळ आपला ओला फोडला की त्याला खवायचा आहे आणि नंतर एका डब्यात घालून छान फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. मग आपला नारळ बरेच दिवस छान टिकतो. खोबरंही आपल्याला छान आता लालसर भाजलेलं आहे. त्यामध्येच आपण घालूया एक आल्याचा तुकडा, त्यानंतर एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. ते काढून घेतल्यानंतर त्यातच आपण शेंगदाणेही भाजून घेऊया. शेंगदाणे आपल्याला थोडा वेळ भाजले की तेही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि एकत्र वाटण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी वाटण करताना थोडंसं पाणी घालणार आहे. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरंही घालूया. जिरंही छान फुललं की त्यामध्येच थोडंसं तीळ घालायचं आहे. तिळाची फोडणी छान लागते ह्या भाजीला. त्यामध्येच थोडासा चिरलेला टोमॅटो. तुम्ही इथं टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता. टोमॅटो थोडासा परतला की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते घालून घेऊया. हा मसाला सगळा आपल्याला छान तेलामध्ये परतून घेऊया. मसाला छान तेलामध्ये परतला की त्यामध्ये आपल्याला नंतर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये आपण आधी घालणार आहोत हळद. हळद घातली की आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला. इथं तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकता. मी इथे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चम्मच मीठ, थोडासा सब्जी मसाला, अर्धा चम्मच धना पावडर. आता आपण ते छान सगळं मसाल्यामध्ये परतून घेऊया. मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडतात त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कमेंट केल्या तर मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी अजून छान प्रोत्साहन मिळतं. छान पहा, आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केल्यावरती त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं होतं. ते आता आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यावरती सुद्धा आपण छान मसाले परतून घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून ते शिजवून देणार आहोत. इथे मी भाज्यांमध्ये वांगं चिरून मिक्स केलेलं नव्हतं, कारण वांगं पटकन काळं पडतं. त्यामुळे मी त्याला पाण्यामध्येच ठेवलेलं होतं. तेही आपण आता भाज्यामध्ये घालून घेऊया. तर आता आपले छान मसाले बघा छान परतलेले आहे. त्याला तेलही सुटलेलं आहे. ते थोडंसं आपण हलवून घेऊया आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत. भाज्या आपण त्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया. किती छान रंगीबेरंगी भाज्या दिसत आहेत. भाज्या आपण परतल्या की थोडा वेळ झाकून ठेवूयात, म्हणजे त्याला छान मसाला लागतोय.
त्यानंतर आपण एक साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं भाज्या शिजण्यासाठी. ते आता आपण भाज्या शिजायसाठी थोडंसं पाणी घालून घेऊया. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी इथे थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे, कारण इथे पावटा मिळत नाही, तर तो गावावरून आणला होता. मग त्यामुळे थोडंसं सुकल्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घातलं आहे. आता आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.